पतित पावन संघटनेनं औरंगजेबाच्या गौरवाविरुद्ध निषेध केलाय। यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी औरंगजेबाचे पोस्टर्स जाळलेत आणि त्याला चपलांनी हार घातलाय। हे निदर्शन पुणे शहरामध्ये झाले, ज्यामध्ये औरंगजेबाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। ह्या क्रूर शासकाचे गौरव करण्याचा प्रयत्न करण्याविरुद्ध संघटनेनं ही चळवळ सुरू केली आहे। काय सांगाल तुम्ही? आज या ठिकाणी आंदोलन केलं आणि औरंगजेबाची प्रतिमा देखील जाळली। तसं बघायला गेलं, उद्या तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान मास चालू आहे। ज्या औरंगजेबाने म्हणजे आपल्याला बोलू शकत नाही एवढे अत्याचार अन्याय छत्रपती संभाजी महाराजांवर केले आणि त्या परकीय आक्रमकाचं उदात्तीकरण जे आपल्या महाराष्ट्रात बघायला मिळतंय त्याचा निषेध म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना म्हणून आज आम्ही पतित पावन संघटनेतर्फे औरंगजेबाच्या पोस्टरचं दहन केलेलं आहे। मागणी काय आहे तुमची नेमकी? आमची मागणी एक अशी आहे की आत्ता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जो खोटा इतिहास पसरवला जातोय त्याच्यावर लवकरात लवकर कायदा करावा आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण जे काही करतायत त्यांच्यावर पण शासन म्हणजे कायदेशीर कारवाई व्हावी। सोशल मीडियावर फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअप या माध्यमांवर ज्या प्रकारे खोटा इतिहास दाखवला जातो त्यांच्यावर कारवाई करून ACP दर्जाचा अधिकारी यांच्याकडे हा तपास सुपूर्द करावा आणि लवकरात लवकर औरंगजेबाचं जे उदात्तीकरण करतायत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी। आत्ता आपण बघितलं तर औरंगजेबाची कबर आपल्या महाराष्ट्रात आहे। तसं बघायला गेलं तो परकीय आक्रमक आहे, त्याची कबर लवकरात लवकर काढून ती त्याच्या मायदेशी, त्याच्या मायभूमी परत पाठवावी आणि 22 तारखेपर्यंत आपल्या या सरकारने त्याची कबर काढून काढावी। अन्यथा 23 तारखेला पतित पावन संघटना त्याच्या कबरीचं प्रतिकात्मक दहन करणार। त्याच्या मायभूमीत म्हणजे कुठल्या देशात पाठवला पाहिजे? तो जे काय आता इतिहास तज्ञ आहेत त्यांनी शोधून काढावा तो कुठून आला होता। तो परकीय आक्रमक आहे, ते आता इतिहासात नोंद आहेच त्याची। तुम्ही इथलेच काय लोक आहेत ते त्याचं समर्थन करतायत। शिवाजी महाराजांचा इतिहास जगाला दाखवायचा असेल तर औरंगजेबाची कबर असणं देखील महत्वाचं आहे असं काही विरोधक म्हणतायत। नाही, जे काही दाखवत आहेत त्यांचा सगळ्यात अगोदर त्यांनी खरा इतिहास जो काय आहे तो समजून घ्यावा, तो उमजून घ्यावा आणि मग अशा प्रकारचं काही जे काही असेल वक्तव्य करावं। आज सकाळी काही आमदारांनी पण परकीय आक्रमकाचं काही, आम्ही तर नाव पण घेत नाही, पण त्याचं काही उदात्तीकरण चालवलंय। त्याच्या आजोबांनी त्याला काय इतिहास आहे तो नाही बघायचा, जो खरा इतिहास आहे जो काही लिहून ठेवलेला आहे तो बघायचा आणि मग त्यांनी काय असेल ती वक्तव्य करायची। आणि जोपर्यंत जर माझं तर असं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधी आहात, लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे, याचा गैरवापर करून तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे याचा तुम्ही काही गैरवापर करावा नाही। खरं तर औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं म्हणजे आपली भारतीय कायदा सुव्यवस्था आणि संविधानाला विरोध करणे आणि त्याचा अवमान करणे आहे।